गुटखा विक्रीवर बंदी फक्त कागदावरच। राज्यात 2012 पासून गुटखा विक्रीवर बंदी असतानाही पनवेल आणि उरण तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। अलीकडे पनवेल तालुक्यातील आजिवली गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 1.25 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला। मात्र ही कारवाई अपवादात्मक ठरत असून रोजच्या विक्रीवर कोणताही प्रभाव पडत नसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। शाळा, महाविद्यालय, बस स्थानके आणि कसबजलेल्या चौकांमधील टपऱ्या व किराणा दुकानात गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे नागरिक सांगतात। बंदीमुळे विक्री लपून छपून होत असली तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही। उलट दुप्पट तिप्पट किमतीने गुटखा विक्री होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे। स्थानिकांच्या मते काही व्यापारी परराज्यातून गुटखा चोरट्या मार्गाने आणतात, महामार्गालगतच्या गोदामात साठवणूक करून रात्रीच्या वेळी किरकोळ विक्रेत्यांकडे माल पोहोचवला जातो। ग्रामीण भागातही ही साखळी सक्रिय असल्याची माहिती पुढे येत आहे। मोठ्या पुरवठादारांपर्यंत कारवाई पोहोचत नसल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवरच कारवाई होते अशी टीका होत आहे। गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र यांच्याकडे आहे। विभागाकडून वेळोवेळी छापे टाकले जात असल्याचे सांगितले जाते, मात्र त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसत नाही। काही ठिकाणी तक्रार केल्यास ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत येते असे सांगितले जाते, त्यामुळे जबाबदारीची ढकलाढकली होत असल्याचा आरोप होत आहे। संबंधित विभागांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। गुटखा सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगासारखा गंभीर आजारांचा धोका वाढतो, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने इशारा देत आहेत। तरीही विक्री थांबत नसल्याने तरुण पिढी धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या प्रकारांमुळे रस्ते, शासकीय कार्यालय परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ होत आहे। गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी करून पुरवठा साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। अन्यथा बंदी हा शब्द केवळ कागदापुरताच उरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।